एका कुटुंबातल्या 3 व्यक्तींचा त्या ठिकाणी निष्पापांचा बळी गेलाय. आम्हाला 3 मिनिटं तरी बोलाय द्या. सुनील शेळके. धन्यवाद अध्यक्ष महोदय. गेले आठवड्याभरापासून संपूर्ण राज्यातल्या आपण अतिवृष्टी होताना पाहतोय. 2 मिनिटात conclude करायचंय. मावळ मतदारसंघातील लोणावळा शहर असेल आणि ग्रामीण भागातील पाटणगाव त्याच लगत असलेल्या विसापूर किल्ला असेल. या चर्चेला अल्प नाव आहे. अल्प या चर्चेला अल्प चर्चा नावाचं नाव आहे. ते 4 तास चालले आहे. उद्या अधिवेशन संपायचं आहे. खूप विषय पेंडिंग आहे. थोडं आवडतं घ्यायला लागेल. थोडंसं आवडतं घेऊ. थोडंसं म्हणजे चांगलंच चला सुनील 2 मिनिटात कन्क्लूड करा. अहो बोलण्यात वेळ घालवू नका. एका कुटुंबातल्या 3 व्यक्तींचा त्या ठिकाणी निष्पापांचा बळी गेलाय. आम्हाला 3 मिनिटं तरी बोलाय द्या. बोला बोला बोला. अध्यक्ष महोदय, लोणावळा शहरात गेले सातत्यानं पाऊस सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कधी ना एवढा पाऊस, या पावसाची नोंद देखील झाली आहे. आणि अध्यक्ष महोदय, हा पाऊस होत असताना माझ्या लोणावळा शहरातील हुडको परिसर असेल, कैलासनगर, इंद्रायणी नगर, भांगरवाडी, नांगरगाव, निसर्ग नगरी, वर्धमान सोसायटी या ठिकाणी शेकडो असलेल्या कुटुंबाचं जीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे. त्या ठिकाणी रात्री खरं तर टाटाचे 2 धरणं त्या ठिकाणी आहेत आणि टाटाच्या धरणातून पाणी हे वीज निर्मिती करता वापरलं जातं. ती वीज निर्मिती करत असताना पाणी अतिरिक्त झालं तर ते खोपोलीला पाणी सोडलं जातं आणि हे पाणी सोडलं नाही. त्यामुळे या संपूर्ण भागातल्या नागरिकांना देखील आज संकटाला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. अध्यक्ष महोदय, या कुटुंबामध्ये राहणाऱ्या व्यक्तींना आपण तात्काळ पंचनामे करून सरकारनं नुकसान भरपाई द्यावी. त्याचबरोबर पाटण या ठिकाणी असलेल्या कुटुंबातील 3 व्यक्तींचा निष्पापांचा बळी गेलेला आहे. त्या कुटुंबाला देखील राज्य सरकारने मदत करावी. ज्या ठिकाणी दगड प्रवर्ग म्हणून काही गावांची नोंद शासनाकडे आहे, पुनर्वसन विभागाकडे आहे, त्या देखील गावांचं पुनर्वसन तात्काळ करावं अशा आपल्या माध्यमातून शासनाला मागणी करतो.